मानखुर्दमध्ये 3 मजली इमारत कोसळली. दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक बंद. दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळली. सुदैवानं वाहन नसल्यानं मोठी दुर्घटना टळली. कर्जत लोणावळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली. मुंबई पुणे दोन्ही मार्गावरील एक्सप्रेस रद्द. कर्जत तालुक्यात आजही तुफान पाऊस. उल्हास नदीला पूर. जनजीवन विस्कळीत. उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. 30हून अधिक गावांचा संपर्क तुटला. रायगडचा खोपोली पेण महामार्ग पाण्याखाली. सारसन ते इसांबा फाट्यावर पाणी आल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी. खोपोली आणि पेणला जोडणारे रस्ते पूर्णपणे बंद. मुंबई ठाणे पालघर आणि रायगडला रेड अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबई ठाणे नवी मुंबईतील शाळांसह महाविद्यालयांना आज सुट्टी. मुसळधार पावसामुळे प्रशासनाकडून खबरदारी. तर पालघर रायगडमधील शाळांनाही सुट्टी जाहीर. पुणे जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट. पुणे शहरासह ग्रामीण भागातील सर्व शाळांना आज सुट्टी. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. वरळीत बीडीडी चाळ परिसरात झाड कोसळलं. दुर्घटनेत 3 जण जखमी. गाड्यांचं मोठं नुकसान. मुंबईत झाड पडून आणखी 2 जणांचा बळी. गोरेगावात मुलाचा तर कुर्ल्यात वृद्धाचा मृत्यू. रायगड जिल्ह्यात सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ. महाड शहरातील सखल भागात शिरलं पाणी. रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार. पालीतील बल्लाळेश्वर मंदिरात पुराचं पाणी. रायगडमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या 22 नागरिकांना वाचवलं. तर कुंडलिका नदीच्या पुरात अडकलेल्या 125 जणांची सुखरूप सुटका. दापोली तालुक्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे दापोली शहराला पाण्याचा वेढा. प्रमुख राज्यमार्ग पाण्याखाली. रत्नागिरी जगबुडी नदी धोका पातळीच्या वर. खेडमध्ये पूरस्थिती. तर नारंगी नदीलाही पूर. रायगडच्या दिघी इथं मच्छीमारांची बोट बुडाली. बोटीतील सर्व मच्छीमारांना वाचवण्यात यश. तळेगाव दाभाडे चक्क डांबरी रस्त्यातून उडाले पाण्याचे फवारे. विकास कामांची पोलखोल. नागरिकांचा संताप. उद्धव ठाकरेंना राम आठवावेत एवढीच इच्छा होती. राम मार्ग सोडल्यानं अधोगती झाली होती. मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं.